श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय आपल्याच जवळचं आणि आपल्या सातारचं FM अर्थात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात साप्ताहिक विवेकच्या ग्रंथ विभागाचे संस्थापक माननीय श्रीयुत रवींद्रजी गोळे यांची सौ सुवर्णा देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, हिंदवी रेडिओ 89.6 वरून मी RJ शेखर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सत्संग या कार्यक्रमात. श्रोतेहो, प्रखर राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा जोपासणारी मूर्तरूप संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजमनात संस्थेच्या जडणघडणीविषयी तसंच कार्यपद्धतीविषयी उत्सुकता, काही शंका आणि काही आक्षेप असू शकतात. या सगळ्याची उकल करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खऱ्या अर्थानं समजून घेण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच आपला सत्संग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्तानं हिंदवी रेडिओ 89.6 सादर करत आहे खास कार्यक्रम सत्संग. श्रोतेहो, आजच्या सत्संग या कार्यक्रमामध्ये आपल्याकडं माननीय रवींद्रजी गोळे सर हे आपले अतिथी म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. माननीय रवींद्रजी गोळे हे साप्ताहिक विवेकच्या पुस्तक आणि ग्रंथ विभागाचे संपादक आहेत. श्रोतेहो, यांची मुलाखत आपल्या सुवर्णताई देशपांडे आज या ठिकाणी घेणार आहेत आणि आपण विवेक या साप्ताहिकाच्या बद्दलची बरीचशी माहिती आपल्याला गोळे सरांच्याकडून आज प्राप्त होणार आहे. मी या दोघांचंही आपल्या स्टुडिओमध्ये हिंदवी परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद. मी आता सूत्र सुवर्णाताई देशपांडे यांच्याकडे सोपवतो आणि त्यांनी माननीय रवींद्रजींना बोलतं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. नमस्कार. तुमचं या शाहूनगरीमध्ये साताऱ्यात सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हिंदवी रेडिओ सेंटरमध्ये पण तुमचं स्वागत आहे. रवींद्रजी, तुम्ही साप्ताहिक विवेकच्या पुस्तक आणि ग्रंथ विभागाचे संपादक म्हणून काम करतायत. पण माझ्याकडे खूप वर्ष हा अंक येतोय आणि माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत या साप्ताहिक विवेकबद्दल. तर मला असं वाटतंय की आज तुमच्याशी गप्पा मारून ह्या माझ्या सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही कराल. नक्कीच. आता आपला हा कार्यक्रम आपले विद्यार्थी ऐकत असतात, घरातले सगळे लोक ऐकत असतात. त्यामुळं मी अगदी तुम्हाला बेसिक पण प्रश्न विचारते आणि तुम्ही त्या सगळ्या माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल आणि सगळ्या वाचक जे ऐकतायत लोक श्रोत्यांचं तुम्ही समाधान कराल. तर मला असं सांगा की साप्ताहिक म्हणजे काय? साप्ताहिक म्हणजे तसं पाहिलं तर जे दररोज आपल्याला बातमी देणारं पत्र असतं, बातमीपत्र, त्याला दैनिक आपण म्हणतो. बरोबर आहे. तसं आठवड्यातून एकदा येणारं माहितीपत्रक, बातमीपत्रक किंवा विचारपत्रक याला साप्ताहिक म्हटलं जातं. पाक्षिक आहे, मासिक आहे, षडमासिक आहे आणि वार्षिक आहे. असे वर्षभरात वेगळे वेगळे अंक येतात. आमचं साप्ताहिक विवेक हे दर 7 दिवसाला प्रकाशित होतं आणि 7व्या दिवशी वाचकांपर्यंत पोचत असतं. त्यामुळे ते साप्ताहिक आहे. ओके. आता हे जे साप्ताहिक आहे तर हे साप्ताहिक कोणी सुरू केलं, विवेक साप्ताहिक? साप्ताहिक विवेक आणि किती वर्षापूर्वी? मला जसं आठवतंय तसं आमच्या घरी हा अंक येतोच आहे. म्हणजे हे किती वर्षापूर्वीपासून सुरू आहे? साप्ताहिक विवेक आत्ता 78 वर्षाचा झालेला आहे या सप्टेंबर महिन्यात. अरे वा. 29 सप्टेंबर हा विवेकचा स्थापना दिवस आहे. 78 वर्षाचा झालेला आहे. हे इतकं मोठं वर्षाची वाटचाल एखाद्या साप्ताहिकाच्या किंवा दैनिकाच्या किंवा वृत्तसृष्टीमधल्या एखाद्या नियतकालिकाची ही दीर्घ आणि एक विचार घेऊन झालेली ही वाटचाल आहे. बरोबर. आता हे साप्ताहिक विवेक कुणी सुरू केला तर ते एका व्यक्तीचं नाव सांगता येत नाही, कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून जन्माला आलेलं ते नियतकालिक आहे. बरोबर. पण ते इतके वर्ष 78 वर्ष चालवणं
खूपच समाधानाची, आणि तुम्हाला मी आत्ताच शुभेच्छा देते की अशी 100-200 वर्ष साप्ताहिक विवेक चालू राहू दे. वाचकांचा आमच्यावरचा विश्वास आणि त्यांनी आम्हाला जे दिलेली साथ आहे, याच्यामुळे हा प्रवास सुरू जरी झाला असला, सुकर झाला असला, तरी मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की 78 वर्षापूर्वी विवेक का सुरू झाला. तर 78 वर्षामागे आपण जेव्हा जातो तेव्हा देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे. एक 5-6 महिने झालेले आहेत आणि महात्मा गांधींची हत्या झालेली आहे. त्या हत्येनंतरचं पुढचं 1-1.5 वर्ष हे संघासाठी काळं वर्ष किंवा तो कालखंड हा खूप वेदनादायी कालखंड आहे. त्या काळात राष्ट्रीय विचारांची मुस्कटदाबी झाली, राष्ट्रीय विचारांना कुठे व्यक्त करण्याची परवानगी नव्हती किंवा संघावर बंदी आली. अनेक आपण ज्या परिसरात, सातारा परिसरात, तर साताऱ्यामधले असंख्य घरं अशी आहेत की त्यावेळेस जाळपोळ झालेली आहे. बरोबर आहे. तर अशा स्वयंसेवकांच्या वेदना मांडायलाही काही व्यासपीठ नव्हतं. त्या निमित्तानं हे साप्ताहिक विवेक सुरू झालेलं आहे. म्हणजे एका वेदनेतून आणि आपली भूमिका आणि मांडली, प्रखर राष्ट्रभक्तीतून, राष्ट्रभक्तीतून, राष्ट्रवादातून निर्माण झालेले साप्ताहिक आहे. आणि त्यामुळं ही वाटचाल जेव्हा आम्ही आत्ता नव्या पिढीचे कार्यकर्ते जेव्हा आम्ही त्यात काम करतो तेव्हा आम्ही कुणाच्या खांद्यावर उभे आहोत हे आमच्या लक्षात येतं. आणि त्यामुळे त्यांनी केलेला त्याग, त्यांनी घेतलेली मेहनत ही आमच्यासाठी मार्गदर्शक राहते. त्यामुळेच हा 78 वर्षाच्या प्रवासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आता हे सुरू करण्यामागील उद्देश तुम्ही सांगितला, पण जसे दिवस बदलत गेले तसा उद्देश पण बदलत गेला. तर आता हा जो साप्ताहिक विवेक आहे तो कोणाला डोळ्यासमोर ठेवून निघतो किंवा काढला जातो, यातलं लिखाण केलं जातं, कोण डोळ्यासमोर ठेवलं जातं? जसं की किशोर मासिक आहे हे मुलांसाठी होतं, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ असेल, हे सर्वसामान्य वाचकांसाठी. तर विवेकचा वाचक वर्ग कोण आहे? कोण डोळ्यासमोर ठेवून लिहिलं जातं? साप्ताहिक विवेकचा वाचक हा या देशावर, या मातृभूमीवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा वाचक आहे. पण त्याचे एकक काय? म्हणजे देशभर इतके नागरिक आहेत आणि ते सगळे देशभक्त आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम काय? तर मग त्याचं एकक म्हणून आम्ही कुटुंब, की प्रत्येक कुटुंबात घरोघरी विवेक असावा, अशा टॅगलाईनवर काही वर्ष आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे घरात कोण कोण असू शकतं? आजी आजोबा असू शकतात, आई बाबा असू शकतात, ताई दादा असू शकतात. अशा 3 पिढ्या एका वेळेस एका घरात वावरत असतील, त्या 3 पिढ्यांना आवडेल, 3 पिढ्यांचं त्या काळातलं मानसिक आवश्यकता जी आहे, आरोग्याचा विषय असेल, मानसिक विचाराची आवश्यकता असेल, जे जे त्यावेळची गरज आहे ते सगळं पूर्णपणे देण्याचा प्रयत्न आम्ही त्या याच्यातून करतो. त्यामुळं एक व्यापक कुटुंब हे आमचा वाचक असल्यामुळे त्या घरातले सगळे व्यक्ती त्याच्यात येतात. आणि त्या निमित्तानं मग त्या कुटुंबाला आवश्यक असणारे सगळे विषय स्वाभाविकपणे त्याच्यात येत असतात. बरोबर आहे. आपण म्हणतो की विवेकी विचार, विवेकी वृत्ती, तर हे जे विचार आहेत, ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती जोपासण्याचं काम मला वाटतं हे तुमचं साप्ताहिक विवेक करतंय. आणि असंख्य साप्ताहिक निघत आहेत, पण म्हणून साप्ताहिक विवेकनं आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. ते याच कारणासाठी की घरातल्या 3 पिढ्यांसाठी विवेकी विचार रुजवण्यासाठी हे आपलं साप्ताहिक विवेक प्रसिद्ध होत असतं. आता मला असं नेहमी प्रश्न पडतो की हे वैचारिक आहे, सामाजिक आहे, का याला राजकीय अंग आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आधीच्या प्रश्नातलं थोडंसं हे सांगतो की तुम्ही सकाळचा उल्लेख केला, चित्रलेखाचा केला, लोकप्रभाचा केला, तर हे सगळ्या नियतकालिकांच्या पाठीमागे एक मोठी मीडिया हाऊस उभी आहे. बरोबर आहे. सकाळच्या मागे सकाळ ग्रुप आहे, लोकप्रभा आहे, तिथे एक्सप्रेस ग्रुप आहे, किंवा चित्रलेखाच्या मागे कोटक ग्रुप जो होता त्यांचं आहे. विवेकच्या मागे असं कुठल्याही धनाढ्य संस्था किंवा संघटना किंवा एम्पायर कुठला उभा नाही. हे पण तुमचं साप्ताहिक विवेकचं वेगळेपण आहे. आणि हे वेगळेपण कशाच्या जोरावर आम्ही उभं करू शकलो किंवा टिकवू शकलो, तर आम्ही आमच्या वाचकांच्या जोरावर. त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं, त्यांनी आम्हाला जी शिस्त लावून दिली, त्या शिस्तीच्या आणि प्रेमाच्या आधारावर हे आमचं वेगळेपण कायम टिकून राहिलं. नाही तर साधारणपणे जागतिकीकरणाच्या नंतर जेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा लोंडाच आपल्यावर आला आणि तो कवेत घेऊन सगळं नष्ट करणारा होता, अशा काळातसुद्धा विवेक टिकला. त्याचं कारण हे वाचकांचं प्रेम आहे. तुम्ही जे आता प्रश्न विचारलात की साप्ताहिक विवेक राजकीय आहे का, वैचारिक आहे का, सामाजिक आहे का, तर साप्ताहिक विवेक
हे सगळंच आहे आणि म्हटलं तर कुठल्याही काहीच नाही. एका विषयाचं नाही. ओके. कारण फक्त आम्ही राजकीय भूमिका घेत नाही, आम्ही फक्त सामाजिक भूमिका घेत नाही, आम्ही वैचारिक भूमिका घेत नाही, तर आम्ही कृतीची भूमिका घेतो. आमचं जे मेन ध्येय आहे किंवा आमचा जो मार्ग आहे त्याच्यात सगळेच सांगतील, दिशा सगळेच देतील. ती कृती घडवणारा समाज आम्हाला उभा करायचा आहे. विचार सांगणारे खूप आहेत, वेगळ्या वेगळ्या विचारधारा आहेत, पण कृतीचं काय, समाजात परिवर्तन कसं येईल, तर समाज परिवर्तनासाठी आवश्यक असणारं मन तयार करणं, त्या पद्धतीची समाजाची व्यवस्था उभी करण्यासाठी समाजाला दिशा देणं, हे काम साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो, आम्ही सामाजिक आहोत का, तर आम्ही सामाजिक आहोत. मी स्वतः 2003 पासून साप्ताहिक विवेकमध्ये जेव्हा काम करतो, आता 25 वर्ष व्हायला आलीत, तर माझ्या लिखाणाचा सगळा कोर हा सामाजिकच राहिलेला आहे. बरोबर. भटके विमुक्त असतील, इथले दलित बांधव असतील, किंवा समाजातला जो ताणाबाणा असतो तो ताणाबाणा सांस्कृतिक अंगानं, सामाजिक अंगानं, राजकीय अंगानं, वैचारिक अंगानं तपासून त्याला सदृढ करण्याचं काम मी माझ्या लेखनातून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच मला एक स्वतंत्रपणे ओळख ही बरोबर. विवेकमुळे मिळालेली आहे. Yes. त्यामुळे असे जेवढे जेवढे विषय आहेत ते सगळे विषय विवेकमध्ये आपण समाविष्ट करत असतो. म्हणून मला वाटते प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक घरात आज साप्ताहिक विवेक येतंय, त्याचं वाचन केलं जातंय. पण मला एक अजून आता शंका आहे की तुम्ही म्हणताय की तुमच्या मागं काही धनाढ्य काही संस्था उभी नाही, काही एम्पायर नाहीये तुमचं. मग हे तुम्ही सगळा हा हिशोब किंवा हे चालवता कसं, याला पैसा कुठनं येतो? एक तर सुरुवातीच्या काळात स्वयंसेवकांच्या त्यागावर आणि त्यांच्या श्रमावर विवेक उभा राहिला. आजही ती त्यागाची आणि श्रमाची परंपरा कायम आहे. की जी आता खूपच दुर्मिळ झालेली आहे. म्हणजे विवेकच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे असं एखादा प्रतिनिधी एखादा म्हणतो, तेव्हा तो स्वतःला विवेक परिवाराचा एक घटक मानून त्याच्यासाठी काम करायला लागतो. बरोबर. विवेकचं वेगळं पण काय आहे, मी मगाशी हे सगळे एम्पायर पाठीमागे उभे असणारे नियतकालिका सांगतो, ही सगळ्यांची विक्री ही स्टॉल विक्री आहे. बरोबर. स्टॉलवर तुम्हाला तो अंक मिळतो. बरोबर. साप्ताहिक विवेक स्टॉलवर मिळत नाही. हो. याचं कारण विवेकला घरोघरी पोहोचवणारं महाराष्ट्रभर आमच्या प्रतिनिधींचं नेटवर्क आहे. हे पण वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून विवेकचा अंक, विवेकची वेगळी प्रकाशनं, विवेकचे सगळे वेगळे ग्रंथ याची नोंदणी करणं, आणि फक्त नोंदणी करणं नाही तर ती पोचवणं, असं टू वे जास्त स्वीकारणं आणि पोचवणं, ह्या दोन्ही गोष्टी या प्रतिनिधींच्या माध्यमातून होतं. हे विवेकचं बलस्थान आहे. बरे विवेकचे प्रतिनिधी सुद्धा कोण असतात, तर ते संघाचे स्वयंसेवकच असतात. संघानं त्यांना असं दायित्व दिलेलं असतं किंवा तू आता विवेकचं काम कर, आणि तो संघानं सांगितलेलं काम म्हणून ते करत असतो. आणि त्याच्यामुळं संघाचं काम जसं शाखेतनं सांगितलेलं काम किंवा नित्य शाखेत जाणारा स्वयंसेवक असतो, तसं विवेकच्या काम करणारा प्रतिनिधी हा सुद्धा त्याच भावनेनं काम करत असतो. ते आमचं बळ आहे. बरोबर. म्हणजे मला वाटतं असं देशभक्ती आणि समर्पण, की जिथं कुठल्याही फायद्याची पैशाची अपेक्षा न करता हे एक केलेलं देशप्रेम आहे. देशप्रेमानेच हे एवढं कृती होऊ शकते, एवढं समर्पण फक्त तिथंच होऊ शकतं. आता याची किंमत किती आहे आपल्या साप्ताहिक विवेकची, आणि वर्गणी कशी भरायची ह्याची? विवेकचं सुरुवातीला वार्षिक वर्गणी मी जेव्हा लागलो विवेकमध्ये तेव्हा 400 रुपये वार्षिक वर्गणी असे होते. त्यात आपण 48 अंक वाचकाला दिवाळी अंकासह देतो. आताही ते 48 अधिक दिवाळी अंक देत असतो. काही वेगळे विशेष अंक त्या काळात आपण प्रकाशित करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ मे महिन्यात आम्ही सावरकर विशेष अंक प्रकाशित करायचो, आणि सावरकरांवर जे काही वेगळे गलिच्छ आरोप होतात त्या आरोपाला उत्तर देणारं अंक, विशेष अंक आम्ही त्याच्यातून करायचो. किंवा फेब्रुवारीमध्ये आम्ही आरोग्य विशेष अंक करायचो, आणि आरोग्य विशेष अंक करताना ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मेडिसिनच्या क्षेत्रात येत आहेत, नव्या उपचार पद्धती येतात, त्याची माहिती याचा परिचय करून देत असतानाच भारतीय उपचार पद्धती ज्या आहेत, आयुर्वेद असेल किंवा वेगळ्या ज्या आहेत, त्यालाही त्याच तोडीचं आम्ही त्यात स्थान देत होतो. त्यामुळे त्याचा जो समन्वय असतो, जे आता केंद्र शासन सुद्धा एकात्म आरोग्य याच्यावर एक नवीन स्कीम किंवा नवीन योजना करतात की वेगळ्या पॅथींचा एकत्र विचार करून रुग्णाचा विचार केला पाहिजे, त्याला जास्त चांगल्या पद्धतीनं रिलीफ कशातून मिळेल याचा विचार, या पद्धतीचा लोकल टू ग्लोबल आपण जे म्हणलंय, या पद्धतीचा विचार आम्ही 20-25 वर्षापूर्वी करत होतो, आणि ते आजही चालू आहे.
किंवा विजयादशमीचा आम्ही एक वेगळा नवदुर्गांचा महिलांच्या कामाबद्दलचा विशेष अंक करतो, गणपतीचा विशेष अंक असतो. वारीच्या काळात आम्ही आषाढीच्या निमित्तानं कुठला तरी संत किंवा कुठला तरी संप्रदाय डोळ्यासमोर ठेवून अंक करत असतो. असे वेगळे वेगळे विशेष अंक आणि नियमित अंक असं आम्ही करत असतो. त्यामुळे वाचकांसाठी ही 48 किंवा 49 अंकाची मेजवानी असते. वैचारिक बरोबर आहे. खाद्य आम्ही त्यात इतकं देत असतो की हा अंक संपायच्या आधीच तुमचा नवा अंक आला आणि मग आमचं हे वाचायचं राहिलं हा, असं असं फोन होतं. येण्यापर्यंतची वेळ येते. स्थिती आहे. पण हे सगळं करत असताना हे कशातून होतं, ते वर्गणीतून होत असतं. हा. म्हणजे जाहिरात हा त्यातला एक पार्ट वेगळा आहे. बरोबर आहे, कुठल्याही बरोबर यंत्रणेला चालवण्यासाठी जसं विक्री आणि जाहिरात म्हणजे वितरण वर्गणी असं जे विभाग असतात, तर वर्गणी आत्ता 1,000 रुपये वर्गणी हा, आणि वर्षाची वर्षाची 1,000 1,000 रुपये वर्गणी आहे. त्याच्यातून आम्ही वाचकाला हे 48-49 अंक देत असतो आणि वैचारिक खाद्य देत असतो. बरोबर आहे. खरं म्हणजे आता शाळांमध्ये बऱ्यापैकी हे सगळ्या शाळांमध्ये येतोच आहे साप्ताहिकचा अंक, विवेकचा अंक. पण मला असं वाटतं प्रत्येकानं हा अंक वाचला पाहिजे आणि ही विचारधारा प्रत्येकात रुजली पाहिजे. तुम्ही जसं म्हणताय की पहिला अंक वाचून व्हायच्या आत दुसरा अंक येतो, म्हणजे सतत कुठली चांगली गोष्ट, चांगले विचार अंगी बाणवायचे असेल तर सातत्य आवश्यक असतं. सो हे सातत्य या साप्ताहिक विवेकच्या माध्यमातनं तुम्ही समाजाला देताय हे खूपच कौतुकास्पद आहे. आता तुम्ही मला अजून एक गोष्ट सांगा की कोण ह्याच्यामध्ये लिखाण करू शकतं? तुम्ही असं आमच्यासारख्या नवोदित लेखकांचं लिखाण तुम्ही स्वीकारता का? त्या लेखन तुम्हाला कशा प्रकारचं अपेक्षित असतं? काय विषयावरचं अपेक्षित असतं? दिवाळी अंकासाठी तर दिवाळी अंक, इतर दिवाळी अंक जसे असतात की त्यात ललित असतं, कथा असतात, काही प्रासंगिक लेखन असतं, वैचारिक, अशा पद्धतीच्या लिखाणासाठी तर सगळ्यांसाठी हे विवेकचं खुलं द्वार आहे. खुलंच आहे. ओके. कवितांसाठी वगैरे, हां. गझल सुद्धा आम्ही तो प्रयोगही केले, त्याच्यासाठी खुलंच आहे. नियमित अंक असतात, त्याचं थोड्या मर्यादा अशा असतात की त्यांचं करंट विषय जे जे आहेत सामाजिक, बरोबर. त्याच्यावरच्या विषयावरचं भाष्य करणारं, ती बातमी देणं हा विषय आमचा नाहीये किंवा साताऱ्यात असं असं झालेलं ही बातमी बातमी देण्याचं नाही. आमचं हे नाही. पण ते का झालं, त्याचे परिणाम काय झाले, असं भाष्य करणारं लेखन आम्हाला त्या त्या घटनेवर किंवा त्या त्या ठिकाणचे करून देणारे जर लिहिते हात मिळाले तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू. फक्त ते वैचारिक आणि थोडं रिपोर्टिंगच्या अंगानं जे असतं लिखाण, अशा अंगानं त्याचं जर स्वरूप असेल तर आम्हाला असे लिहिणारे हात हवेच आहेत, आम्हाला त्याची मदतच होणार आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी खुलं आहे. फक्त कविता, कथा, ललित हे दिवाळी अंकाच्या याच्यातून आपण घेतो. या वर्षापासून एक प्रयत्न करतो की संघाच्या कार्यपद्धतीत जी पंचपरिवर्तनाचे महत्त्वाचे बिंदू म्हटलं आहे त्यातला एक समरसता हा बिंदू आहे. तर या वर्षापासून जानेवारीपासून आपण समरसतेच्या कथा हा थोडा साहित्यिक एक सदर या अंकात सुरू होईल. त्याच्यासाठी काही लोकांकडून लिहून घेतल्या जातील, ओके. काही लोकांकडून मागवल्या जातील, असं दोन्ही प्रकारचा विषय याच्यात होईल. पण आम्ही सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म खुला आहे हे मात्र नक्की. म्हणजे साप्ताहिक विवेकसाठी कोणीही लेखक लेख लिहू शकतात, फक्त त्याला वैचारिक बेस हवा हां. आणि ते तुमच्याकडे पाठवू शकतात. हो. त्याला कुठल्याही विषयाची मर्यादा नाहीये, हां. फक्त मनोरंजनात्मक फारसं काही नाही, नकोय हां, आपल्याला. हां. कारण मनोरंजनात्मक सगळं मीडिया आहे, हो. वेगवेगळी मासिक आहे. आपल्या साप्ताहिक विवेकचा भर हा वैचारिक प्रबोधनाचा आहे. वैचारिक प्रबोधनाचा आहे. आता मला असं वाटते की वाचकांनी पण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की कोणतं मासिक निवडलं पाहिजे घरात घेताना. आणि एक आपल्याला माहिती आहे हंस आणि बगळ्याचा तो श्लोक माहिती आहे की दोघंही दिसायला पांढरे शुभ्रच आहेत, पण जेव्हा दूध आणि पाणी वेगळं करायची वेळ येते तेव्हा हंस हा हंस असतो आणि बगळा हा बगळा असतो. तसं समस्त आपण सगळ्यांनाच असं आवाहन करूया की साप्ताहिक विवेकचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्या या पुढच्या पिढीकडं किंवा आपण सुद्धा याचं वाचन का प्रकर्षानं केलं पाहिजे. एक विशिष्ट हेतू ठेवून एक वैचारिक बैठक होण्यासाठी, देशप्रेम निर्माण होण्यासाठी मला असं वाटते की हे प्रत्येक घरोघरी आलं पाहिजे आणि ह्याचं वाचन केलं गेलं पाहिजे. आता थोडं विषयांतर नाही करत, पण तुम्ही एक
छोट्याशा मी असं ऐकलंय की तुम्ही हादगेघर, जावळी तालुक्यात जे हादगेघर गाव आहे त्या गावचे तुम्ही सुपुत्र आहात. तर एवढ्या छोट्याशा गावातून तुम्ही या साप्ताहिक विवेकच्या संपादक पदापर्यंत तुमची वाटचाल कशी काय गेली? म्हणजे साप्ताहिक विवेक हे खेड्यापाड्यातल्या सुद्धा सगळ्या मुलांसाठी एक संधी होऊ शकते का त्या लेखकांसाठी, असं मला हो, विचारायचंय. असं नक्की म्हणू शकतो. मी जेव्हा हातेघरमध्ये होतो आणि शिकत होतो त्यावेळेस साप्ताहिक विवेकचा अंक माझ्या गावात यायचा. डॉक्टर देशपांडेंकडे तो अंक यायचा आणि त्यावेळेस विवेकची आणि माझी पहिली ओळख झालेली होती. किती लहानपणी केलेलं वाचन महत्वाचं आहे की त्या एका अंकामुळे आज तुम्ही एवढ्या मोठ्या हो. पदावर पोहोचलायत. तर तो अंक मी त्यावेळेस वाचलेला होता, पाहिलेला होता. आणि जेव्हा मी मुंबईला गेलो साधारणपणे 2003 साली मी विवेकमध्ये एका प्रचारकांच्याच आग्रहामुळे मी विवेकमध्ये जॉईन झालो. माझं बेसिक पत्रकारितेतलं काही शिक्षण नाही आहे. हम्म, मी मुंबईला गेलो होतो ते आपल्या इथल्या JTI मध्ये शिकून, मी धंदे शिक्षण शाळेत शिकलेला इथला विद्यार्थी आणि मुंबईला जाऊन त्या शिक्षणाच्या आधारावर स्वतःचं पोट जगवणार असा स्वरूपाचं काम असणारा एक व्यक्ती म्हणून मी मुंबईला गेलो आणि स्वतःचा व्यवसायही त्या पद्धतीनं सुरू केला. पण संघाचे एक प्रचारक माझ्या जीवनात आले. त्यांनी काही माझ्यात पाहिलं असेल, त्यांनी सांगितलं तुझा व्यवसाय बंद करून तू विवेकमध्ये नोकरीला लाग. आणि मी विवेकमध्ये गेलो. विवेकमध्ये गेलो तेव्हा माझं काय शैक्षणिक पात्रता होती तर JTIचं माझ्याकडे एक सर्टिफिकेट होतं, PWD वायरमन असं एक माझ्याकडे लायसन होतं. याच्या पलीकडे काही नव्हतं. पण विवेकमध्ये गेल्यामुळे मी आज MA होऊ शकलो किंवा तुमची एवढी पुस्तकं प्रसिद्ध झाली, माझी स्वतःची काही पुस्तकं प्रकाशित होऊ शकली. हे सगळं विवेकमुळे. तर याच्याकडे मी पाहताना जेव्हा तटस्थपणे पाहतो तेव्हा असं माझ्या लक्षात येतं की विवेक नावाचं जे काय आमचं जनित्र आहे तर ते स्वतःच्या विकासाबरोबर त्या जनित्राला जोडलेले जे जे Correct. पार्ट आहेत किंवा जे जे अवयव आहेत त्या अवयवांचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न करतो. हो. कारण विवेक चालवायचा तर विवेकला एक संपादक पाहिजे, मग तो संपादक या कॅलिबरचा पाहिजे, मग तोच शिकला पाहिजे. अशी सुद्धा आमच्या वरिष्ठाचे, आणि वरिष्ठ म्हणजे कोण सुद्धा, ते वरिष्ठ सुद्धा काल मी आज जे काम करतो ते वरिष्ठ काल काम करत होते. असं एकामेकाच्या याच्यातून पुढे ते जाणारे, वर्तुळ, एकामेकाला घडवत पुढे जाणारं असं एक जनित्र विवेकचं आहे. त्यामुळं हे होत असताना थोडं याच्यातला सामाजिक भाग सुद्धा आहे, सामाजिक दृष्टिकोन सुद्धा आहे की सर्व स्तरातल्या सर्व समाज घटकातलं प्रतिनिधित्व त्यात आलं पाहिजे. आणि हे फक्त कर्मचाऱ्यांबद्दल किंवा त्यांच्या याच्याबद्दल नाही. मग अशी एक सांगण्याचा मुद्दा राहिला की विवेकचं सामाजिक दायित्व जे आहे ना ते या निमित्तानं मला अधोरेखित करायचं आहे. मी जेव्हा पहिल्यांदा अंक विवेकचा पाहिला असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्यात एक जाहिरात असायची की विवेकची वर्गणी 400 रुपये आहे पण तुम्ही 412 रुपये पाठवा, अशी ती जाहिरात असायची. आणि मला त्यावेळेस वाचण्यापलीकडे काय नसायचं, त्याचा अर्थ नाही कळायचा. मी जेव्हा नंतर विवेकमध्ये आलो तर त्या वितरण विभागाच्या प्रमुखांना विचारलं होतं की तुम्ही वर्गणी 400 रुपये छापता आणि 412 रुपये मागता, हे कशासाठी? आणि तेव्हा नंतर लक्षात आलं की साप्ताहिक विवेकनं त्यावेळेस समाज बांधवांना, विवेकच्या वाचकांना एक आव्हान केलं होतं की आपण एका समाजाचे घटक आहोत असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या एका समाजाचंच एक अंग उपेक्षित आहे, अशिक्षित आहे, ते नाकारलेलं आहे, अशा मुलांना आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमचा प्रत्येक महिन्याचा 1 रुपया आम्हाला द्या. किती त्या छान. प्रत्येक महिन्याच्या 1 रुपयातून यमगरवाडी नावाचा एक मोठा प्रकल्प तुळजापूरजवळ धाराशिव जिल्ह्यात उभा राहिलेला आहे. मला अभिमान वाटतो माझ्या साप्ताहिकाचा किंवा माझ्या विचारधारेचा. त्या प्रकल्पातून आज एक पहिला डॉक्टर उभा राहिला जो पारधी समाजाचा आहे, हो. ज्या समाजाला चोर, दरोडेखोर, ही पार्श्वभूमी आहे अशी पार्श्वभूमी सगळी. किंवा अशी समाजदृष्टी आहे. समाजदृष्टी आहे. ते चोर असतात की नाही माहित नाही, पण समाज त्यांना चोर म्हणतो. तर अशा समाजातून उभा राहिलेला एक डॉक्टर आज त्या यमगरवाडीतनं उभा राहिलेला आहे. आणि त्याच्या माग खारीचा वाटा तुमच्या प्रत्येक वाचकाचा आहे. प्रत्येक वाचकाचा आहे. ही साप्ताहिक विवेकची ही बुद्धी आणि 1 रुपये मागण्याची, हा. याला खरोखरी सलाम आहे. म्हणजे त्यालाच जोडून आणखी एक आत्ताच सहज यमगरवाडीचा विषय आला म्हणून मी जेव्हा विवेकमध्ये लागलो तर सुरुवातीला माझ्याकडे डेस्कवर पत्रव्यवहाराचा विषय होता आणि यमगरवाडी हा विषय त्यावेळेस खूप लोकांच्या आस्थेचा आणि समर्पणाचा होता. तर एक मला पत्र यायचं दर महिन्याला. पटवर्धन म्हणून एक आजोबा रत्नागिरीहून पत्र पाठवायचे. त्या पत्रावर ते 250 रुपयाची मनी ऑर्डर पाठवायचे. नंतर लिहायचं की 250 रुपयाचं तेल घ्या आणि यमगरवाडीला, एवढंच लिहिलेलं असायचं. आणि मी प्रत्येक वेळेस त्यांना
त्याची पावती पाठवायचं, 250 रुपये मिळाले हे तुमची पावती. हम्म. पण ते राहून मी एक वेळेस त्यांना फोन केला, कारण मोबाईल नव्हते त्या काळात. बरोबर. तर की बाबा काका तुम्ही 250 रुपयाचं तेल घ्या असं का सांगता, त्या 250 रुपयात मी कुणा मुलाचे कपडे घेईन, काय करेन, तर ते तिकडे ते पैसे वापरतील ना, तेलच का. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपलं शरीर बलवान व्हावं, सदृढ व्हावं म्हणून आपण मारुतीला तेल वाहतो, असे एक प्रघात आहे, आपला संस्कार आहे. हा माझा समाज जर सदृढ व्हायचा असेल तर मला यमगरवाडीला तेल दिलं पाहिजे. अरे आपल्या परंपरा, आपला संस्कार याला त्यांनी सामाजिकतेशी जोडला आणि अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आमचं काम योग्य पद्धतीने चाललंय. आमची दिशा योग्य आहे. आम्ही जेव्हा एक नियतकालिक चालवतो तेव्हा प्रसारमाध्यमाचं काम हे आमचं प्रायोरिटी आहेच, ती प्राथमिकता आहेच. पण त्याचबरोबर आपला समाज, त्या समाजाच्या कथा, समाजाच्या दशा सगळं आपल्याला कळतात, त्या लोकांपुढे मांडल्या पाहिजेत. ते मांडून चालणार नाही, तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कृती केली हां. पाहिजे. ते ही जी दिशा आहे ती विवेकमध्ये सामाजिक दायित्व म्हणून विवेकनं पाळले आणि ती आजही पाळली जाते. जसं यमगरवाडीचा आम्ही विषय केला तसं आता भालिवलीसारखा जो पालघर जिल्ह्यातला आदिवासी पट्टा आहे तिथल्या महिलांना उभं करणं, त्यांना स्वयंरोजगार, त्यांना प्रशिक्षण, असे अनेक विषय या निमित्तानं चालू आहेत. म्हणजे कुठलाही फायदा खूप पैसे मिळवण्यासाठी साप्ताहिक विवेक हे चालवलं जात नाही, तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. हो. आणि जे समाजात उपेक्षित लोक आहेत त्यांनाही आपल्यामध्ये सामावून घ्यायचं, त्यांना शिक्षणाची कवाडं खुली करायची. हो. यासाठी जे साप्ताहिक विवेक प्रयत्न करते त्याला खरोखरी सलाम आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत साप्ताहिक विवेकच्या ग्रंथ विभागाचे संपादक माननीय श्रीयुत रवींद्रजी गोळे यांची सौ सुवर्णा देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय आपल्याच जवळचं आणि आपल्या सातारचं FM अर्थात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात साप्ताहिक विवेकच्या ग्रंथ विभागाचे संस्थापक माननीय श्रीयुत रवींद्रजी गोळे यांची सौ सुवर्णा देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. आता मला रवींद्रजी हे सांगा की कोणत्या कोणत्या माध्यमातून हे विवेक साप्ताहिक चालवलं जातं, किंवा अजून काही प्रकाशनं आहेत का, विवेक प्रकाशनं? मुळात सुरुवातीपासून काही मागच्या 15-20 वर्षापूर्वीपर्यंत फक्त आपण प्रिंट म्हणजे एक छापील अंक अशा स्वरूपात साप्ताहिक विवेकचं हे होत होतं, वाचकांना भेटत होता. बरोबर आहे. पण तंत्रज्ञानाचा जसा जसा विकास होत गेला आणि पेपरलेस सहज सोपं होत गेलं तसं तसं आपण त्या सगळ्याचा अंगीकार करायला लागलेलो आहे. त्यामुळे आत्ता विवेकचं आपलं स्वतःचं वेबसाईट आहे. त्याचबरोबर फेसबुकवरून किंवा यूट्यूबवरून आपण त्याला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून जे आहे ते नियमित अंकाला सुद्धा त्या ह्याच्यात म्हणजे कन्वर्ट करतो आणि यूट्यूब चॅनल चालवतो आपण. त्याच्यात नियमित अंकात न आलेले विषय पण करंट विषय आहेत. त्याच्यावरचे व्हिडिओ वेगळे वेगळे, ओके, त्याच्यावर भाष्य करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या चर्चा किंवा त्याच्यावरच्या शॉर्ट फिल्म असं आपण काळानुसार बदललो तरच आपण टिकून राहू शकतो. आणि हे त्यामुळं हे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून एकच विषय घेऊन जातो आणि तो विषय म्हणजे हिंदुत्वाचा विषय घेऊन जातो, राष्ट्रीयतेचा विषय घेऊन जातो, पण त्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जातो. बरोबर आहे. त्यामुळे तो युट्यूबला असेल तर व्हिडिओ अशा प्रकारे. त्यामुळे तो लोकांना अपील होतो आणि त्या प्रकारच्या माध्यमातला म्हणजे यूट्यूबचा वेगळा वाचक किंवा दर्शक नियमित अंक तर त्याची स्वतंत्र अशी संख्या आणि अशी टोटल जेव्हा आपण करतो त्या एक मोठ्या परिघात विवेकचा विचार पोचलाय.
असं आपल्याला म्हणता येऊ म्हणजे शकतं. आपलं ते विवेकचं सामाजिक एक वैचारिक बैठकीचं वर्तुळ हा. आपण वेगवेगळ्या माध्यमाच्या सहाय्यानं वाढवत चाललेलो आहे. परीघ विकसित त्याचा होतं. परीघ वाढतोय. वाढतोय. आता एक सांगा की ह्या साप्ताहिक विवेक असेल किंवा या इतर विवेकाच्या प्रकाशनमध्ये लेखांचं स्वरूप कसं असतं, कशा प्रकारचे लेख असतात? विवेकच्या बाबतीत आम्ही असं नेहमी म्हणतो, आम्ही म्हणजे विवेकचे सगळे विवेक परिवार असं म्हणतो की महाराष्ट्राचा सोशो पॉलिटिकल अजेंडा हा विवेक ठरवेल हम्म, हम्म, आणि त्या पद्धतीने आम्ही विचार करतो. म्हणजे जेव्हा महाराष्ट्राचा सामाजिक सुधारणेचा आराखडा जो आहे तो महात्मा फुलेंनी तयार केला आणि त्याच्यात जे प्रश्न त्यांनी अधोरेखित केले तोच आराखडा घेऊन आत्तापर्यंतची सामाजिक चळवळ चाललेली आहे. बरोबर. त्यात महिलांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, अस्पृश्यतेचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. उलट ते वेगळ्या वेगळ्या स्वरूपात पुढे येत आहेत. आपल्या समोर येत आहेत. हीच भूमिका घेऊन आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रातला सोशो पॉलिटिकल समाज आणि राजकारण याच्यातली भेदरेषा जर काय असेल तर ती भेदरेषा विवेक सांगेल. ओके. सगळ्या गोष्टीचं राजकारण होणार नाही किंवा सगळ्याच गोष्टीचं सामाजिक अँगलनं पाहून त्याचं उत्तर मिळणार नाही. आपण आता बघतोय मीडियावर काय काय सगळं कशाची भांडवल होत आहे, तर साप्ताहिक विवेक हा अगदी तटस्थ पद्धतीनं आम्ही त्याची भेदरेषा घालून दिलेली आहे की हे नाही, हे राजकीय आहे, आम्ही त्याला विचारच नाही करणार किंवा हे सामाजिक आहे, आम्ही याची पाठराखणच करणार. तुम्ही आम्हाला विरोध करा, आमच्यावर टीका करा, अशी एक भूमिका. त्यामुळे सोशो पॉलिटिकल अजेंडा जो आहे महाराष्ट्राचा तो विवेक ठरवतोय आणि त्या दिशेने पाऊल करतोय. मगाशी जे यमगरवाडीचा उल्लेख केला तो त्यातलाच भाग होता की समाजात ह्या भटके विमुक्ताबद्दल जर जागृती करायची असेल तर फक्त लेख लिहून किंवा ते त्यांच्या दैन्याचे दुःखाचे चित्रण करून विषय थांबणार नाही, उत्तर मिळणार नाही. तर त्याला पायलट प्रोजेक्ट लोकांसमोर मांडावे लागतील, बरोबर, कृतीत उतरवायला पाहिजे आणि तो प्रोजेक्ट पाहून लोकांना प्रेरणा मिळेल. मला आज आनंद वाटतो की यमगरवाडीला 93 साली जो संघानं प्रकल्प सुरू केला त्याला विवेकचा त्यातला एक खारीचा वाटा होता. पण तो प्रकल्प पाहून पारद्यांच्या संबंधी काम करणारे आज कमीत कमी 25 संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांनी शाळांचं काम सुरू केलेलं आहे, त्यांनी महिलांचे प्रश्न हाती घेतले पारद्यांच्या, आणि तो परिवर्तन होतं. आम्हाला पायलट प्रोजेक्ट किंवा ज्याला आपण दीपस्तंभासारखं एक हे उभं करणं असं म्हणतो ना, तसं विवेकची भूमिका यातली राहिलेली आहे आणि तीच आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. मला एक विवेकचं आता अजून एक वैशिष्ट्य जाणवलं की कुठलेही नियतकालिक असेल, साप्ताहिक असेल, मासिक असेल, हे प्रेक्षकांना काय आवडेल. इवन आपण टीव्हीवरचे प्रोग्राम पण बघतो की फायद्यासाठी, सगळे पैशासाठी, की प्रेक्षकांना जे आवडेल ते आम्ही देतो म्हणून आमचा खप वाढतो. पण तुमच्या साप्ताहिक विवेकचं हे वैशिष्ट्य आहे की लोकांना काय आवडेल यापेक्षा लोकांची, समाजाची, देशभक्तीसाठी वैचारिक बैठक काय असली पाहिजे यासाठी तुम्ही जो काही प्रयत्न करताय ना तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आता या साप्ताहिकामध्ये कोणी कोणी लेख लिहिलेत, म्हणजे मोठ्या कोणी व्यक्तींनी लेख लिहिलेत का? वाचायची तर म्हणजे आपल्या संवादाचा जेवढा वेळ आहे ना तेवढा सगळा वेळ याच्यासाठी त्यांनी यादीच वाचाल. म्हणजे अशी निवडक नावं द्यायची तर मधु मंगेश पाडगावकरांनी आमच्याकडे सदर चालवलेला आहे. अरे वा. प्रवीण दवनेंचं आमच्याकडे सदर चालू होतं. राम शेवाळकरांनी आमच्याकडे लिहिलेलं आहे. किती मोठी लोक. गोनी दांडेकरांचे लेख आमच्याकडे छापलेले आहेत. वा वा वा. बाबासाहेब पुरंदरेंचे लेख आमच्याकडे छापलेले आहेत. म्हणजे अशी नावं सांगायची तर इतके हिमालय एवढी मोठी मोठी माणसं आमच्याकडे लिहिती झालेली आहेत, त्यांचं आमच्याकडे प्रकाशित झालेलं आहे. हे जेव्हा आम्ही आमच्या आर्काइव्ह तपासतो ना तेव्हा आम्हालाच आमच्या अंगावर असे काटे उभे राहतात. अरे काय आपण कुठल्या जगात आहोत, कुठल्या लोकांनी आपल्या समोर हे उभं केलेलं आहे. असं एक उत्तुंग माणसं. आणि याच्यात तर असंही आहे की पाडगावकरांनी जेव्हा आमच्याकडे सदर लिहिलं ते कवितेवरचं सदर होतं, कवितेचं. तर त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं की तुमची विचारधारा माझी विचारधारा वेगळी आहे, पण तुम्ही निष्ठेने काम करता हे मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्यासाठी लिहीन. हेच थोर लोकांचं हेच वेगळेपण आहे. विवेककडं त्यांनी लिहिताना की किंवा अक्षी 2015 साली विवेकला 90 वर्ष झाली तेव्हा विवेक मंथन नावाचं एक आम्ही वेब पोर्टल सुरू केलेलं. ओके. त्याच्यावर असंख्य असे लोक आहेत की त्यांची नावं आज घ्यायची गरज नाही, सोशल मीडियावर ते कळतात. तर अशा लोकांचे सुद्धा तुम्हाला संघाबद्दल काय वाटतं, तुम्हाला हिंदुत्वाबद्दल काय वाटतं, तुम्हाला अक्षी 4 शिव्या द्यायच्या असतील, वाईट शब्द बोलायचे असतील ते बोला, पण तुम्ही लिहा. असे काही लोकांचे, काही म्हणजे जवळ 15-16 लोकांचे, आणि जे महाराष्ट्रात तशा अर्थानं
प्रसिद्ध आहेत. हां. अशा लोकांचे लेख घेऊन आम्ही ते प्रकाशित केले होते. आणि त्यांनी नंतर काही लोकांनी हे मान्यही केलं की आम्ही दिलेले लेख व्याकरणाच्या सुधारणा पलीकडे कुठलाही काटछाट न करता छापलेले आहेत. हां. म्हणजे इतकं हे आहे. म्हणजे सातारचे आपले दत्तप्रसाद दाभोळकरांचे लेख आम्ही दाभोळकर. छापलेले आहेत. हम्म. त्यांचं आणि संघाची भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो. पण आमची भूमिका अशी आहे की त्यांचं मत आहे, बरोबर त्यांचा आहे. तो अधिकार आहे व्यक्त करण्याचा. हो. तो चूक की बरोबर समाज ठरवेल. समाज ठरवेल. खरं त्याला आपण सेन्सॉर बोर्ड किंवा सेन्सॉरशिप हातात घेण्याची नाही, आवश्यकता नाही. त्यांनी त्यांची अभिव्यक्ती केलीच पाहिजे. प्रत्येकाला आपलं प्रामाणिक मत व्यक्त करण्याचं आणि खरं म्हणजे तुम्ही ते छापण्याचं धारिष्ट्य कुठल्याही कशालाही न घाबरता तुम्ही ते छापलं हे खूप लिहिणारे लिहितील हो, पण छापणाऱ्यांनी छापणं तेवढं धारिष्ट्य पाहिजे खरंच. आता नियतकालिकाबरोबरच तुम्ही पुस्तकं ग्रंथही प्रकाशन करता. याच्या मागची भूमिका काय आहे? कोणत्या प्रकारचे ग्रंथ पुस्तकं प्रकाशित केली जातात? आमचं तशा अर्थानं आमचा विवेकचा प्रकाशन विभाग जो सुरू झाला ना, हां. त्याला कारण सुद्धा सातारा शहरच आहे. अरे वा. योगायोग असं हां. की त्यावेळेस विचारवेध संमेलनं होत असायची. हां. आणि एका विचारवेध संमेलनात रमेश पतंगे आमचे त्यावेळेचे संपादक यांना वक्ता म्हणून बोलवलं. हां. पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत हे माहिती असून बोलवलं. हां. आणि ते जेव्हा प्रत्यक्ष बोलायला उभे राहिले तेव्हा तुम्ही संघाचं हिंदुत्व नाकारता का, ते नाकारत असाल तरच इथं भाषण करा असं त्यांना अट घालण्यात आली किंवा त्यांच्या भाषणात त्यांनी हम्म. त्यांना अडकवण्यात अडकाव आलं. करण्यात आला. हां, आणि हां. मग मनुवादी आहात तुम्ही वगैरे असं त्यांच्यावर आरोप झाले. हां. आणि त्याच्यानंतर मग पतंगेंचं संघ जीवन बालपणापासून वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून ते आत्तापर्यंत त्यांनी जे संघ अनुभवलेला आहे हां. ते मी मनू आणि संघ असं त्यांनी एक पुस्तकच लिहिलं. बर. तर ते पुस्तक हे विवेकच्या प्रकाशन विभागाचं एका अर्थानं जन्मस्थान आहे. हां. की त्याच्यामुळं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 500-600 वेगळी पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. वा. आता ती करत असताना जसं पतंगेंच्या पुस्तकाला एक निमित्त होतं, हम्म. तसं एक महाराष्ट्रातले महान लेखक, सामाजिक कार्यकर्ते, हम्म. उत्तम लेखणी असणारा माणूस, हम्म. त्यांना नाव नाही सांगणार, पण त्यांना एका आणखी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही लिहिता ते एका विशिष्ट समूहाचं किंवा विशिष्ट वर्गाचंच लिहिता, हे लोक पण काम करत असतात, त्यांच्याकडे तुम्ही का पाहत नाही, त्यांचं का लिहित नाही? तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचं ते बघून घेतील, मी कशाला. त्यांचं ते म्हणजे संघाबद्दलचा त्यांचा तो प्रश्न होता हो. की हे संघाचे पण सामाजिक कामं चालतात, संघाचे पण प्रकल्प असतात, त्याबद्दल तुम्ही का लिहित नाही? तेव्हा त्यांचं ते बघून घेतील, मी कशाला लिहू असं त्यांनी उत्तर दिलं होतं. आणि त्या तडपेतून तो एक माझ्यासाठी ट्रिगर पॉइंट होता की आपणही आपल्या संघाच्या कार्यकर्त्यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पांच्या कथा लिहिल्या पाहिजेत, त्यातल्या कार्यकर्त्यांबद्दल लिहिलं पाहिजे, असं आग्रहानं मागच्या 10-15 वर्ष मी सातत्यानं आणि माझा प्रकाशन विभाग प्रयत्न करतो. आणि आम्ही त्याची खूप सुंदर पुस्तकं प्रकाशित केली. म्हणजे ज्या यमगरवाडीचा उल्लेख केला, ती यमगरवाडीच आपली आत्मकथा सांगते अशी संकल्पना करून एक आम्ही पुस्तक प्रकाशित केलं. की इथं पहिलं पाऊल कुणाचं पडलं, आणि पाऊल पडलं तेव्हा इथं बोरी बावळींच्या काट्यांची जी झुडपं होती तिथं आता हे माणसांचं नंदनवन कसं फुललंय इथपर्यंतचा तो प्रवास त्याच्यातून आम्ही मांडला. किंवा ज्यांना गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला ते चैत्राम पवार, त्यांचा बारीपाडा प्रकल्प, त्याच्यावरचं पुस्तक. किंवा जेव्हा ताराबाई मोडकांचं नाव ठाणे जिल्ह्यातल्या साम्यवादी चळवळीच्या नेत्यांचा म्हणून घेतलं जातं, त्याच वेळेस त्याच काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, संघाच्या कार्यकर्त्यांनी उभं केलेला तलासरीचा प्रकल्प हा पण समजून घेतला पाहिजे, तर तो घेतला जात नव्हता. त्यामुळे अशा काही प्रकल्पांची माहिती देणारी, त्यातल्या कार्यकर्त्यांची चरित्र मांडणारी अशा पुस्तकांची मालिका आम्ही विवेकच्या माध्यमातून सुरू केली. आज सुमारे 500पेक्षा जास्त पुस्तकं, आणि त्याच्यात वैचारिक पुस्तकं आहेत, ललित अंगानं मांडलेला विचार आहे, कलात्मक अंगानं मांडलेला विचार आहे, आणि त्याला राजमान्यता, समाजमान्यता सुद्धा मिळतोय. आमच्या अनेक पुस्तकांना शासनाचे पुरस्कार मिळाले, आमच्या अनेक पुस्तकांना सामाजिक जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत त्यांचे पुरस्कार मिळाले, आमच्या लेखकांना पुरस्कार मिळाले. याचाच अर्थ आम्ही विवेक म्हणून जे मांडतोय, विवेक म्हणून जे करतोय ते समाजाला पचतंय, रुचतंय आणि आवडतंय, त्यांना योग्य दिशा मिळते. त्यामुळे पुस्तक विभागाचं हे काम करत असताना 500-600 टायटल करणं एखाद्या प्रकाशन संस्थेनं ही तशी खूप अवघड गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि सातत्यानं करणं म्हणजे गेल्या वर्षीचं जर आम्ही रेकॉर्ड काढलं तर गेल्या वर्षी म्हणजे 2023-2024 या आर्थिक वर्षात आम्ही 35 पुस्तकं प्रकाशित केली. तर एखाद्या प्रकाशन संस्थेच्या
माध्यमातून एवढी पुस्तकं प्रकाशित होणं हो. हे हे खूप कौतुकास्पद आहे. आणि ते आमच्यासाठी चॅलेंज पण होतं की हो. या आर्थिक वर्षात हे करायचे. करायचे. त्यातलं फक्त ते आर्थिक टार्गेट असा विषय नव्हता. नाही. तर त्यावेळेस जी काही सामाजिक गरज होती ती लक्षात घेऊन ती पुस्तकं आली पाहिजेत असा आग्रह होता. आणि त्यामुळं अशा पद्धतीने एक त्याचं टास्क हे करून आम्ही तयार करून त्याचा एक योग्य पद्धतीनं प्लॅनिंग करून ही पुस्तकं आणत असतो. आणि त्यामुळे आता लोकांना पुस्तकांचाच विषय निघालाय तर माझं स्वयंसुखी हे हो, पुस्तक सुद्धा साप्ताहिक विवेकनंच केलेलं आहे. साप्ताहिक विवेकनं प्रकाशित केलेलं आहे. जेव्हा जेव्हा कोणी विचारतं की हे पुस्तक कुठल्या प्रकाशनातर्फे झालंय तेव्हा विवेक प्रकाशन म्हणलं की समोरच्यानी ते पुस्तक घेतलंच जातं की एवढे मोठे म्हणजे लेखक कोण आहे, आत कंटेंट काय आहे ह्याला महत्व आहेच, पण तरी सुद्धा आमचं कुठल्या title. प्रकाशनानं तर त्यावरून मला विवेक प्रकाशनाची एक समाजात काय आहे. आता या सगळ्या पुस्तकं झाली, नियतकालिकं झाली, आपण काही सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम राबवतो का? विवेक प्रकाशनातर्फे काही राबवले जातात का? त्यांची थोडी आम्हाला माहिती द्या. पुस्तक विभागाचा एक थोडा राहिलेला पार्ट सांगतो हा. आणि मग याच्याबद्दल सांगतो. हो जसे नियमित पुस्तक आम्ही वर्षाला 35-40 पुस्तकं करतो, तसं वर्षाला 2 मोठे ग्रंथ सुद्धा आम्ही प्रकाशित करत असतो. अर्थात ते आपल्या विचारधारेचं काम हा. या निमित्तानं ते करत असतो की विचारधारा पुष्ट करायची असेल, सर्वदूर पोचवायची असेल तर लोकांच्या भाषेत ती मांडली पाहिजे, बरोबर आहे. लोकांना कळेल अशी सोपी करून मांडली पाहिजे. आणि ते सातत्यानं करण्याचं काम आहे. म्हणजे एक ग्रंथ केला आणि आपलं काम झालं असं होत असं नाही. नाही. त्यामुळं जेव्हा संघाचे सरसंघचालक पंचपरिवर्तन हा विषय जेव्हा सांगतात, समरसता असेल, कुटुंब प्रबोधन असेल, पर्यावरण असेल, नागरी जाणीव असेल आणि स्वबोध असेल, तेव्हा त्यांचं एक बौद्धिक ऐकलं तर ते हाडाचे स्वयंसेवक आहेत, त्यांना कळेल की आपल्याला काय करायचं आहे. पण हा फक्त स्वयंसेवकांचा विषय नाही ना. सरसंघचालक असे म्हणतात की हा विषय फक्त संघाचा नाही, समाजाचा आहे. बरोबर मग आहे. समाजाला हा विषय समजायचा असेल तर समाजाच्या भाषेत मांडला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग त्या सरसंघचालकांच्या 1.5 तासाच्या भाषणाचं मला 600 पानाचा ग्रंथ करावा लागतो. अरे. म्हणजे त्यातला एका बिंदूचं मुद्द्यावर. स्पष्टता हो, देणारा, हो. त्याचे पुरावे देणारा, त्याचे काही दाखले देणारा किंवा काही तसे प्रसंग, तशा घटना याची जंत्री मांडणारा तुम्हाला ग्रंथ करावा लागतो. आणि मग असे दरवर्षी 2 ग्रंथ करणं हे गेले 10-15 वर्ष सातत्यानं विवेक करताय. आणि फक्त मग ते वाचकांचं प्रबोधन होतं का? तर होतच. पण ज्याला आपण वैचारिक क्षेत्र असं म्हणतो, विद्यापीठीय क्षेत्र, त्याच्यात सुद्धा याची दखल घेतली जाते. 2 वर्षापूर्वी हिंदुत्व या नावाचा मी ग्रंथ केला. ओके. तो ग्रंथ गुजरातमधल्या बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान विभागानं आपला रेफरन्स ग्रंथ म्हणून निश्चित केलेला आहे. अरे. आता कोण Great. तिथले ते HOD, कोण ते हो. विद्यापीठ कुणीही पाहिलेलं नाही. म्हणजे हो. मी तरी पाहिलं बरोबर नाही आहे. संपादक म्हणून काम करत असताना. बरोबर. पण संघाचं काम मी योग्य पद्धतीनं, तो विचार योग्य पद्धतीनं मांडलं, याचं ते हो, त्याचं मला proof आहे proof ते. आहे ते की एखाद्या Proof आहे. विद्यापीठानं ते स्वीकारणं आणि हो. अभ्यासक्रमाला संदर्भ आणि महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राबाहेरच्या म्हणजे ग्रंथ तर आपला मराठीतून मराठी असणार. आणि हिंदी, हो. पण तो स्वीकारला गेला. हा. हे त्यातलं तर असे असंख्य ग्रंथ म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचं आपल्याकडे सगळीकडे काम चालू असतं. पण हो. वनवासी म्हणजे हिंदू नाहीत, ते वेगळेच काहीतरी आहेत. असं जेव्हा भ्रामक तर त्याच्यावरचं वन जन गाथा असं नावाचं एक मोठा ग्रंथ जो 450 पानाचा होता, तो साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपण केला. असे वेगळे वेगळे ग्रंथ करतो आणि त्या वेळची सामाजिक जी हे असते, अडचणी असतात, प्रॉब्लेम असतात, त्याला टॅकल करणारा किंवा त्याची उत्तर असून यावर्षी सुद्धा आता एका ग्रंथाचं काम चालू आहे. तर यावर्षी संघाची शताब्दी आहे. हो. आणि संघाची शताब्दी, संघाचे सगळे स्वयंसेवक साजरी करतातच, पण संघाचे विरोधक सुद्धा संघाच्या शताब्दीनिमित्त बोलतायत. म्हणजे दत्तप्रसाद दाभोळकरांचं एक पॉडकास्ट झाला किंवा साधना साप्ताहिक जे आहे पुण्याचं, त्याचे विनोद शिरसाट म्हणून आहेत संपादक, त्यांनी एक मुलाखत लिहिली त्यांचीच मुलाखत त्यांच्या याच्यात संघाच्या बद्दलची आहे. म्हणजे विरोधक सुद्धा संघाचा विचार. तर मग अशा परिस्थितीत आम्ही विवेकचे तर संघाचेच आहोत ना. आम्ही ओपनली आणि खुलेपणाने सांगतोय. तर मग आम्ही काय करणार? तर मग संघ जो हिंदुत्वाचा विचार मांडतो, संघ ज्या हिंदुत्वासाठी काम करतो, ते हिंदुत्व जगभर कसं पसरलंय, जगाला त्यानं कसं कवेत घेतलं, याचा आढावा घ्यावा असं आम्ही ठरवलं. आणि विश्वसंचार हिंदुत्वाचा नावाचा ग्रंथ आम्ही संपादित करतो साधारणपणे. तो एप्रिलच्या आसपास त्याचं प्रकाशन होईल. आता हे झालं ग्रंथ आणि पुस्तक प्रकाशनाचं. पण तुम्ही विचारलात की सांस्कृतिक सामाजिक असं काही कार्यक्रम उपक्रम होतात का, करत असतं का? आणि ते कुठं होतात?
तर आम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यासपीठीय कार्यक्रमाचं वावडं नाही आहे. हां. उलटं आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याचा विचार करतो. म्हणजे आता वेगळ्या वेगळ्या विद्यापीठात वगैरे द्विभाषा तीन भाषा याच्यावर हो, हो. एकत्र काम करावं हो. असं येत आहे. आम्ही साधारणपणे 1990, 91, 92च्या आसपास साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून कोकम साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. अरे कोकणी, मराठी, कन्नड या 3 भाषा. आणि भाषा. शिवराम कारंत जे मोठे लेखक होते याच्यातले कन्नडमधले, कर्नाटकातले. त्यांना त्याचे अध्यक्ष केले होते. हम्म. किंवा सावरकरांचं 2 वर्षापूर्वी सावरकरांच्या याला 100 वर्ष झाली जेव्हा याच्यात रत्नागिरीला आणलं तेव्हा. हम्म. तर त्यानिमित्तानं आम्ही सावरकर सर्किट असं बरं. पर्यटनाची योजना केली होती. म्हणजे आम्ही हां. पर्यटन योजना करणं हे काही आमचं काम नाही, हो. पण हिंदुत्ववादी लोकांना सावरकर जिथे जिथे राहिले, जिथे जिथे काम केलं, हे सगळं दाखवण्यासाठीच आम्ही हे केलं होतं. किंवा त्याची परिक्रमा आयोजित केली होती. हम्म. किंवा वेगळे वेगळे जे महापुरुष होऊन गेले साहित्यिक, बाबा बोरकर हो. यांच्यावरचं, बाबा बोरकरांच्या जन्मशताब्दीच्या काळात आम्ही खूप सुंदर कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम, त्यात अरुणाताई ढेरे, सलील वाह. कुलकर्णी, हम्म. प्रमोद पवार अशा मंडळींनी, राहुल सोलापूरकर अशा त्यांना मंडळींनी बरोबर घेऊन काम केलं होतं. किंवा कुसुमाग्रजांचं एक किरण सूर्याचा असा नावाचा कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेणारा कार्यक्रम आम्ही केला होता. किंवा अक्षी अलीकडे लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी होती 2020 साली. हां. तर तेव्हा दुर्दम्य लोकमान्य अशा प्रकारचा एक माहितीपट बर. आम्ही तयार केला होता. आणि आश्चर्याची गोष्ट अशी असते की मगाशी म्हटलं तसं की आम्हाला विरोधक नाही आमचा कुणी, जो हां. आमचा विषय म्हणतो तर सगळे आमचे. आमचे. तर त्या माहितीपटामध्ये आम्ही कुमार केतकरांनाही सहभागी करून घेतलं होतं. बर. आणि सदानंद मोरे सुद्धा त्यात होते. म्हणजे हां. 2 टोकावरचे 2 टोकावरचे विचारधारा असे हो. असणारे लोक विवेकसाठी एकत्र येतात आणि त्याच्यात सहभागी होतात. हे सुद्धा समन्वयाचं जी आमची भूमिका आहे हो, ती ती खूपच. त्याच्यातून दिसून येते. असे वेगळे वेगळे कार्यक्रम आम्ही करत असतो. बरोबर आहे. समाज प्रबोधन, विचारधारा सुधारण्यासाठी म्हणजे तुम्ही कुठलंच क्षेत्र वेगळं ठेवलेलं नाही. सगळ्यांना बरोबर सगळी क्षेत्र या साप्ताहिक विवेक मध्ये सामावलेली मला समाजापासून आम्ही दिसतायत. वेगळे नाही. बरोबर. त्यामुळे समाजाचं जे जे आवश्यकता आहे ती आपण पुरी करायची, ही त्यातली भूमिका. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या विचारधारेची लोक नसली तरी तुम्ही त्यांचं लेखन स्वीकारता, त्यांच्या मतांचा आदर करता, त्यांच्या विचारांचा आदर करता. ही एक खूपच चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की खूप विवेकबद्दल आदर होताच, पण ह्या आजच्या तुमच्याशी मारलेल्या गप्पांमधून तो खूप द्विगुणित झाला. आणि मला असं वाटलं की असंख्य श्रोते आपले ही मुलाखत वाचत असतील. साप्ताहिक विवेक अनेक घरात येतच आहे, पण या घरांची संख्या आपल्या या मुलाखतीनंतर, आपल्या या गप्पानंतर वाढेल अशी मी तुम्हाला सातारकरांतर्फे एक ग्वाही देते. तुमच्या साप्ताहिक विवेकला खूप खूप शुभेच्छा देते. अशी 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष होऊ देत अशी भावना व्यक्त करते आणि थांबते. तुम्ही इथं आलात रवींद्रजी आणि एक आमच्यासाठी वेळ काढलात, याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. साप्ताहिक विवेकला सातारा आणि सातारा परिसरातील आमच्या वाचकांच्या घरोघरी पोहोचवण्यासाठी आपण जी मदत केलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत साप्ताहिक विवेकच्या ग्रंथ विभागाचे संपादक माननीय श्रीयुत रवींद्रजी गोळे यांची सौ सुवर्णा देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.